महाराष्ट्रात वारंवार या अशा हिट अँड रनच्या घटना घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र हादरतोय। या घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचे नाहक जीव मात्र जातात। मुंबईतली घटना ताजी असतानाच आणखी एक हिट अँड रनची घटना। हे घटनांचं सत्र अखेर थांबणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना सतावतोय। पाहूया त्याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। मुंबईच्या ॲनी बेझंट रोडवर रविवारी पहाटे हिट अँड रनची घटना घडली। या घटनेमध्ये पतीसोबत बाईकवरून निघालेल्या मासे विक्रेती महिला कावेरी नाथवाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेतील आरोपी मिहीर अजूनही फरार आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेले त्याचे पिता राजेश शहा आणि चालकाला अटक करण्यात आली आहे। दोषींना कठोर शासन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। राजेश शहा नावाचा जो शिवसेनेचा पदाधिकारी आहे, त्याच्या मुलाने हा गुन्हा अपघात केलेला आहे आणि तो पबमधून आलेला होता। म्हणजे याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या त्या भागाचे पदाधिकारी असतील त्यांनी लक्ष देऊन ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे असं आमची मागणी आहे। प्रतिनिधी, त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे मुलं यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतायत। यात प्रामुख्याने दिसतायत सत्तेचा जो अहंकार असतो, सत्ता आमच्या हातात आहे हे वाटणं त्या कुटुंबाला, याच्यातून या गोष्टी घडत असाव्यात असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे। पुण्यामध्ये आपण पाहिलं, रात्री मुंबईमध्ये पाहिलं, सगळ्या सत्ताधाऱ्यांशी निगडीत कुटुंब येथे हे घडतंय का? तर हा अहंकार आलाय कुठून या सत्ताधाऱ्यांना? याचा अर्थ असा की सर्वसामान्य जनतेच्या जीवाची काळजी करायला तयार नाही। यांना प्रचंड अहंकारातून हे सत्ताधारी आणि धनदांडगे यांच्यातून हिट आणि रन हे सुरू झालेलं दिसतंय। ह्या ज्या घटना घडत आहेत त्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे। याकरता कुठे ना कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टीचं अवेअरनेस आलं पाहिजे आणि ते अवेअरनेस येण्याकरता मला वाटतं शालेय शिक्षणामध्ये हा जो विषय आहे, एक ट्रॅफिक अवेअरनेस म्हणून हा विषय घेण्यात यावा। त्यासाठी तिथे ट्रॅफिक हवालदार असणं गरजेचं आहे आणि त्या ट्रॅफिक हवालदारांनी काही उपाययोजना यासाठी केल्या पाहिजे, तर हे अपघात होणं नाहीतर पुढच्या काळात खूप कठीण असणार आहे। एखादी शाळा सुटली त्या टायमाला एवढी तिकडे मुलांची गर्दी होते, त्याच्यामधनं गाड्या ड्रायव्हर पण ऍक्च्युली काही वेळेला कसं ड्रायव्हरची पण चुकी नसते, काही वेळेला नागरिकांची पण चुकी आहे। हलगर्जीपणा नागरिकांनी पण करू नये आणि पोलिसांनी ज्या ठिकाणी म्हणजे असे अपघात घडले आहेत आणि जिथे शक्यता आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या वेळेत नेमून ते ट्रॅफिक व्यवस्थित शिफ्टिंग करून घ्यावं। या घटनेला अवघे काहीच तास उलटतायत तोच पुणे पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेनं हादरलं, तर दुसरीकडे नाशिकमध्ये तस्करांनी दिलेल्या हुलकावणीमुळे अपघात झालाय। या दोनही अपघातात आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या वर्दीचा मान कायम राखणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। पुण्यामध्ये बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरण ताजं असतानाच भोपाळीतील हॅरिस पुलाखाली हिट अँड रनची पुनरावृत्ती झाली आहे। या घटनेमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारी वर्दी सुद्धा रक्तबंबाळ झाली आहे। समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे खडकी पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी गस्त घालत असताना त्यांच्या बाईकला कारनं जोरदार धडक दिली। या धडकेत गंभीररित्या जखमी झालेला समाधान कोळींचा मृत्यू झाला। 2 दिवसांअगोदर फरासखाना पोलीस ठाण्यात एका मद्यपीनं पोलिसांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता। आता थेट पोलिसाला कारनं उडवून ठार केलाय। हर्नूल टोल नाक्याजवळ एका क्रेटा कारनं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला चकवा दिला, त्यामुळे पाठलाग करणारी उत्पादन शुल्क विभागाची कार 2-3दा उलटली। या अपघातामध्ये सुद्धा एका पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला। विषय असा आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता, पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, त्यानंतर संभाजीनगर असेल, हिट अँड रनचे केसेस रेग्युलर चालू आहे। यावर कारवाई म्हणायची तर सरकार कारवाई करतच आहे, पण जे पब असतील, बार असतील यांना कुठेतरी काहीतरी टाइम दिला पाहिजे। या ज्या घटना घडताय शक्यतो या मोठ्या घराण्यातल्या मुलांच्याच घडताय, पण अशा वेळेस जर तुम्ही कायद्यामध्ये जर बदल केला आणि जर कायदा स्ट्रिक केला की या घटनेवर निश्चितच आळा बसला जाईल। खरं तर कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे। या रईसजाद्या घराण्यातील जे मुलांचा जो उच्छाद या पूर्ण संबंध महाराष्ट्रात सुरू आहे, याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि कायद्यात बदल होण्याची गरज आहे, जेणेकरून कायदे कठोर झाले तर या रईसजाद्यांवर अंकुश बसेल आणि या घटना भविष्यात टळतील। या घटनांकडे बघता मला स्वतःला असं वाटतं की ज्या अल्पवयीन मुलाकडनं हे असे ॲक्सिडेंट वगैरे प्रकार घडतात, तर त्या मुलासोबतच त्याच्या पालकांवरती
आई वडिलांवरती देखील कारवाई झाली पाहिजे. आई वडिलांवरती जर कारवाई झाली, एक उदाहरणादाखल जर कारवाई झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे डोळे उघडतील. नागपूरच्या दिघोरी टोल नाक्याजवळ घडलेली हिट अँड रनची घटना ताजी आहे. त्या घटनेत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 4 महिने पोलिसांना चकवणाऱ्या रितू मालूला न्यायालयानं जामीन दिलाय. मद्यधुंद अवस्थेत तिनं दोघांना चिरडलं होतं. महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये हिट अँड रनच्या घटनांची पुनरावृत्ती होताना दिसतेय. त्यातही दारूची नशा, डोळ्यांवर आलेली धुंदी सर्वसामान्यांचा घात करतेय. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये या घटनांविरोधात संताप व्यक्त होतोय. न्यायालयामध्ये या मस्तवाल आरोपींना जामीन मिळतो. वर्षानुवर्षे तारखा पडत राहतात. त्यांना अनेकदा कायद्याची पळवाट मिळण्याची शक्यताच अधिक असते. मात्र घरात त्या माणसाचा नाहक बळी गेल्यामुळे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यात शिक्षा ठरू लागतं. त्यामुळे मद्याची आणि संपत्तीची नशा चढलेल्यांना वेळीच अद्दल घडवून कायद्यानं हिट अँड रनच्या घटना टाळण्यासाठी कठोरात कठोर पावलं उचलायला हवी. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. कारण आता पाणी नाका तोंडात शिरू लागलंय. कायद्याच्या रक्षकांनाच मुजोर विकृत लक्ष करू लागलंय. रश्मी नामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.